चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणपती पूजन केल्याने आपल्याला काय लाभ होतात? तर ह्या दिवशी चंद्रदर्शन केल्याने मानसिक शांतता मिळते, मनातील भीती, अस्थिरता आणि चिंता दूर होतात. ज्यांना कुंडलीत ग्रह दोष असतील किंवा राहू केतूच्या अशुभ प्रभावाने जीवनात अडचणी येत असतील त्यांच्यासाठी हे व्रत शुभ मानले जाते. संकष्ट चतुर्थीला व्रत केल्यास सर्व बाधा दूर होतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत, पूजा आणि गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश मंत्राचे पठण केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि भविष्यातील संकटे टळतात. तसेच आध्यात्मिक उन्नती साधता येते. रविवार 16 फेब्रुवारी 2025 या रोजी संकष्टी चतुर्थी व्रत आहे. तर संकष्ट चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित पवित्र दिवस आहे. या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केल्याने सर्व विघ्ने दूर होतात, जीवन सुख समृद्धीने भरून जातं आणि मनोकामना पूर्ण होतात. पण या दिवशी नक्की काय करावे आणि काय करू नये, गणपती बाप्पाची पूजा कशी करावी आणि या व्रतामागील एक कथा ऐकायची आहे का? तर चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संकष्ट चतुर्थीचे संपूर्ण मार्गदर्शन मिळवा. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत संकष्ट चतुर्थीला काय करावे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. गणपती बाप्पाला लाल फुलं, दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. त्यानंतर संपूर्ण दिवस उपवास ठेवल्यास अधिक पुण्य मिळते. काही जण फल आहार घेतात तर काही जण एक वेळचं सात्विक भोजन घेतात. या दिवशी ओम गंगणपते नमो नमः हा मंत्राचा जप करावा आणि त्यासोबतच गणेश अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणेश चालिसा याचे सुद्धा पठण करावे. त्याने विशेष फळ मिळते. संध्याकाळी चंद्रदर्शन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. दूध आणि पाणी अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा आर्थिक सहाय्य केल्याने विशेष पुण्य मिळते. तर आता संकष्ट चतुर्थीला काय करू नये? या दिवशी शुद्ध सात्विक आहार घ्यावा, म्हणजेच मांसाहार आणि मद्यपान टाळावे. या दिवशी असत्य बोलू नये, खोटे बोलणे, वाईट विचार करणे आणि कोणालाही दुखवू नये. या दिवशी चंद्रदर्शन विसरू नये. काही लोक चंद्रदर्शन करायचे विसरतात, पण ते संकष्ट चतुर्थीचे महत्त्वाचे अंग आहे. या दिवशी कर्ज घेणे किंवा देणे टाळावे. आर्थिक देवाणघेवाण शक्यतो टाळावी. तर गणपती बाप्पाची पूजा कशी करावी? या दिवशी गणपती बाप्पाला पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर या वस्तूंनी स्नान घालावे. त्यानंतर दुर्वा आणि लाल जास्वंदाची फुलं वाहावी. त्यानंतर लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. गणेश मंत्र, अथर्वशीर्ष आणि गणेश चालिसा याचे पठण करावे. त्यानंतर गणपतीची आरती करावी. संकष्ट चतुर्थी हे भगवान गणपतीला समर्पित एक विशेष व्रत आहे. प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थीला हे व्रत केले जाते. गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे संकष्ट चतुर्थी व्रत करणाऱ्यांना त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्यांची कार्य सिद्ध होतात. व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरी करणारे यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात आनंद आणि शांती टिकून राहते, घरात सुख समृद्धी नांदते आणि परस्परांमध्ये प्रेम वाढते. हे व्रत केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. उपवास केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, पचन संस्था सुधारते आणि मनशांती लाभते. जे दाम्पत्य अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करत असतात त्यांना ह्या व्रताच्या प्रभावामुळे संतान प्राप्तीचा लाभ होतो. तसेच संततीच्या उज्ज्वल भविष्यासाठीही हे व्रत कल्याणकारी ठरते. गणपती बाप्पाची ही कथा थोडक्यात बघूया. प्राचीन काळी एका राज्यात सतत युद्धे, दुष्काळ आणि रोगराईने संपूर्ण जनता त्रस्त होती. राजा खूप चिंतेत होता. त्याने अनेक उपाय केले, पण राज्यात शांती नांदत नव्हती. एके दिवशी एक महान ऋषी राजाकडे आले आणि म्हणाले, राजन, संकटापासून मुक्ती हवी आहे असेल तर संकट चतुर्थीचे व्रत करा. ऋषींनी राजाला सांगितले
की या दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे आणि गणपती बाप्पाची पूजा करा, त्याने तुझ्या राज्यातील संकटे दूर होतील. तर राजाने संपूर्ण राज्यात संकष्ट चतुर्थीचे व्रताचे पालन करण्याचा आदेश दिला. सर्वांनी मिळून भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा केली आणि आश्चर्य, काही दिवसातच राज्यात सुख शांती प्रस्थापित झाली. दुष्काळ नाहीसा झाला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी आली. तेव्हापासून संकष्ट चतुर्थी व्रत हे संकटाचे निवारण करणारे मानले गेले आहे. तर मित्रांनो, संकष्ट चतुर्थी हे केवळ एक व्रत नाही, तर एक आध्यात्मिक ऊर्जा स्रोत आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात आणि आपले मनोबल वाढते. आपण सर्वांनी हा शुभ दिवस श्रद्धेने साजरा करूया आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही अशाच भक्तिमय कथा आणि माहिती तुमच्यासाठी आणत राहू. तर बोला गणपती बाप्पा मोरया.